सोलापूर तालुक्यातील वावशी येथील भीमनगरमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून वारंवार लेखी अर्ज, निवेदने आणि व्हॉट्सअपद्वारे ग्रामसेवक आणि सरपंच यांना माहिती देऊनही बोरिंग परिसरातील धोकादायक परिस्थितीकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। 4-5 दिवस लाईट गेली होती मध्ये, तर तिथून पोलावरती तर लाईटी नाहीच आहेत आणि रस्त्याला तर कुठंच लाईटी नाही आहे। खड्डे पण पडलेत, पूर्ण रस्ता चिकट झाला आहे, पोरं बिरं पडतात सटकून, एक पोरगा पडला पण। आणि पंचायतीवाले काही लक्ष देत नाही आणि इकडे आमच्या पाण्याची पण म्हणजे हे झालेलं आहे, तिथं पाणी साचलेलं आहे, तिथं पण कोण म्हणजे त्याची काय हे आम्ही सरपंचाकडे जाऊन सांगितलं की बाबा असं असं तिथं परिस्थिती आहे, आम्हाला जाता येत नाही तिथं चालू करायला वगैरे, तरी ते काय येऊन काय करतच नाही। बोलले तेवढ्यापुरतं की आम्ही येतो करून, पण तिथून काय ते आलेच नाही। तर त्यांनी दक्षता घ्यावी त्याची, नाहीतर ह्याच्यात काय जास्त कमी कोणाचं काय झालं तर त्याला जबाबदार पंचायत राहील। यामुळे भीमनगरमधील महिलांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांच्या जीविताची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। इथे पाणी साचले, तुम्ही पण बघू शकता। जर आम्हाला शॉक लागला किंवा आणखीन काय झालं, दुर्घटना वगैरे झाली, त्याला जबाबदार कोण? दरवर्षी आमच्या नळाला पाणी दूषित येतो। जिथं आमच्या पाण्याची मोटर आहे तिथं पावसामध्ये पाणी साचतं, त्याच्यामध्ये आम्हाला दूषित पाणी प्यायला लागतो। परत आमच्या रस्त्यांना पण खूप खड्डे आहेत, पोरं आमची धावतात, तिथं चिकट पण झालेलं आहे। ग्रामपंचायतीमधून येऊन आमच्या रस्त्यावरती पावडर टाकली पाहिजे, ती शवाली काढली पाहिजे। परत कुठं कुठं आमची पोरं ट्युशनला जातात, तिथं कुठे कुठे लाईटी नाही आहे, त्याची सोय झाली पाहिजे। हे सगळं पंचायतीतून जरा आमच्या गावाकडे लक्ष दिलं पाहिजे। परत आमच्या दारांच्या पुढे कचरा, जाण्या येण्याच्या रस्त्यावरती कचरा पडलेला असतो, तिथं कुत्री मेलेली, त्याचा वास येतो आमच्या पोरांना, त्याची कचरकुंडी ती तशी झाली पाहिजे, तिथं कचरा टाकायची सोय झाली पाहिजे। कॅमेरा लावल्यात पण त्याचा काहीच उपयोग नाही। नावाला लावला तो कॅमेरा, नाव आहे फक्त तो कॅमेरा लावला, पण तो कॅमेरा म्हणून कधी चेक करत नाही। मग सरपंचाच्या खुर्चीवर बसले तर सरपंचाने एकदा तरी तो कॅमेरा चेक नको का करायला, का बाई तो कोण कचरा टाकतोय कोण नाही टाकत तो बघायला नको का? तिथं कुत्री आणून टाकतात, मेलेली घूस टाकतात, काय असेल ते नको ती घाण वस्तू आणून टाकतात। आमची पोरावाळा त्या रस्त्याने येतच जातात, आमच्या पोरांना त्या जंतूचा त्रास नाहीये का? ते जंतू आमच्या पोरांच्या अंगाम असं रुडत नाही का? हा जंतू जर का एखादा आमच्या पोराच्या तोंडात गेलाच तर आमच्या पोरांची नुकसानकी नाही का होणारी? सततच्या पावसामुळे पंपाच्या स्विचची केबिन पूर्णपणे पाण्यात बुडाल्याने मागील आठवड्यात सलग 4 दिवस भीमनगरच्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा ठप्प झाला होता। त्यानंतरही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। सध्या पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी महिलांना स्वतःचा जीव धोक्यात घालून पाण्यात उतरून स्विच केबिनपर्यंत जावे लागत असल्याचे चित्र असून विजेचा धक्का लागण्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे। आता काय एक आम्ही जन्स घेतो संघ आणि थोडा पाऊस कमी झाला का काठीच्या आधाराने जातात ती लोक आणि ते ऑन करतात, पण जबाबदारी आहे ना ती। उद्याच्या जन्सला जरी काही झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? पाणी असून सुद्धा नसतं पाणी चाललेलं इथं, आम्ही कसं राहणार? आम्ही टिपणची बनवून ती सारा आम्ही 4 वर्ष सांगतो, हा खड्डा तरी बरा किंवा इथं मोरू टाका, हे आमचं वेळ येणार नाही। तर ही लोक जाणून बुजून करतात का? आणि मतं मागायला घरोघर येत आहेत, फुकटची मतं घेतात का? आमच्यापासून खुर्चीमध्ये बसतात ना, फुकट बसलेत का? हे आमचे पण आमचे देतू हे करू, आम्ही ते करू, आम्हाला मतं द्या, आम्ही तुझ्या पाया पडतो, आमच्या पाया त्या मुहूर्त पडतात। पण आता काय करतात? आम्ही एवढ्या आणि सरपंचच्या घरी आम्ही जाऊन आलो, ती मॅडम सुद्धा आम्हाला बाबा ह्या एवढ्या महिला आल्या सगळ्या जणी का आपण जाऊ ह्यांचे काहीतरी हाल असतील, ती बाई सुद्धा बघायला आली ना, तू स्त्री असती ना, मग स्त्रीची जागा तर तुला जाणवलं पाहिजे ना। एवढे लोक अडचण मध्ये आहेत का आपण जाऊन जरा बघून येऊया त्यांचं काय हाल झालेले समजत नाही का? ती एक बोलली का आम्ही 4 वाजता येतो, माझ्या नवरा मी 4 वाजता पाठवतो, 4 वाजता कधी सकाळ सुद्धा नाही आल्या, 4 महिने 2 महिने व्हायलेत, तिने अजून ट्रिप सुद्धा मानली। ग्रामस्थांनी असा आरोप केलाय की मागील वर्षीही बोरिंगमध्ये पावसाचे पाणी शिरल्यामुळे पिण्याचे पाणी दूषित झाले होते। त्या घटनेनंतरही आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आलेले नाहीत, त्यामुळे यंदाही त्याच समस्येची पुनरावृत्ती झाल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। तसेच भीमनगरमधील पाणी पुरवठा, रस्ते, गटारे, सार्वजनिक पथदिवे आणि कमी दाबाचा वीज पुरवठा अशा इतर मूलभूत समस्यांकडेही ग्रामपंचायत प्रशासन आणि सरपंच दुर्लक्ष करत असल्याचा आरोप महिलांनी केलाय। या सर्व प्रश्नांवर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्यास संबंधित प्रशासनाविरोधात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भीमनगरमधील महिला ग्रामस्थांनी दिला आहे।
सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, वावोशी, भीमनगर. तुम्ही पाहत आहात सम्राट मराठी लाईव्ह.